मनमाड शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले। पक्षाचे मनमाड नगर परिषदेचे थेट नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार प्रवीण उर्फ पिंटू नाईक यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली उत्साहात पार पडली आहे। मुक्तांगण जीवखाना येथून प्रारंभ झालेली ही भव्य रॅली मनमाड शहरातील विविध प्रभागातून फिरत पुढे सरकली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व उमेदवार आपल्या आपल्या प्रभागात रॅली सोबत सहभागी झाले। शेवटी ही भव्य रॅली विवेकानंद चौकात मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे। रॅली दरम्यान मनमाडकर नागरिकांनी दाखवलेला वाढता उत्साह, टाळ्यांचा कडकडाट आणि मोठ्या प्रमाणातील जमावामुळे संपूर्ण शहरातील निवडणूक वातावरण अधिकच तापले। प्रवीण उर्फ पिंटू नाईक यांच्या नेतृत्वावर नागरिकांचा वाढता विश्वास आणि उमेदवारासाठी दर्शविलेला प्रतिसाद यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात नवचैतन्य निर्माण झाल्याचं चित्र दिसून आलंय। या भव्य रॅलीत पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। शहरात उत्साहाचे व बदलाचे वातावरण निर्माण करणारी ही रॅली मनमाड निवडणुकीत महत्त्वाची ठरणार असल्याचे बोलले जाते। प्रवीणजी नाईक यांना वाढता पाठिंबा आहे। रॅलीमध्ये तुम्ही बघितले असेल, भव्य दिव्य अशी रॅली निघाली आहे। प्रत्येक प्रभागातून प्रत्येक एक ते 16 प्रभागातून जाहीरपणे आम्हाला पाठिंबा मिळत आहेत। विरोधी पक्षांचे म्हणजे आहेत लोक, त्यांचेही लोक आमचे काम करतात म्हणून ते पण आम्हाला येऊन भेटून सांगतात की आम्ही तुमचे काम करतोय म्हणून। आणि जे अपक्ष उमेदवार आहे ते पण आमच्या कामाला लागलेले आहेत। आणि जेवढंही जास्त करून 4 नंबर मशाल कशी जोरात चालवता येईल आणि प्रभागात कशी मशालाला मतदान करता येईल हे जनतेने इलेक्शन घेतलेलं आहे। आणि जनता ही पूर्णपणे इलेक्शन ताब्यात घेऊन ते आमच्यासाठी आणि मनापासून आणि प्रामाणिकपणे काम करत आहे। नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक अविनाश मगर, मनमाड।